सिंह राशी 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 2026च्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मीनारायण राजयोग मजबूत राहील। या आठवड्यात लक्ष्मीनारायण राजयोगाचे शुभ संयोजन सिंह राशीसाठी अनपेक्षित आर्थिक लाभ देईल। प्रवास फायदेशीर ठरेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल। तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुमचे मन आनंदी राहील। तुमच्या आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे असेल। चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। 2026चा पहिला आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी घरात चांगला राहील। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल। या आठवड्यात तुम्ही सर्व निर्णय पूर्ण संयम आणि शांततेने घ्याल आणि तुम्हाला लगेच निकाल दिसतील। तथापि या आठवड्यात तुमचे खर्च जास्त असतील। अनपेक्षित नफा होण्याची शक्यता देखील आहे। या आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही तुमच्या कठीण काळातून बाहेर पडू शकाल। नवीन आठवडा तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे। या कालावधीत धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल, तसेच काही गोष्टीतून तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळेल। तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील, तसेच हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल। या आठवड्यात काही नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील। सिंह राशी या आठवड्यात उबदारपणाने नेतृत्व करा, संरचनेने धरून राहा। सादरीकरणात किंवा पोस्टमध्ये कृतज्ञतेने सुरुवात करा। एक खेळकर ध्येय निवडा आणि कॅलेंडरवर 3 ठोस पावले टाका। जर नाटक वाढत असेल तर प्रतिष्ठा निवडा, तुमचा मुकुट आत आहे। आठवड्याच्या मध्यात एक सर्जनशील खिडकी उघडेल। रंग, लय आणि तालीम भविष्यात उपयोगी पडतील। आर्थिक बाबतीत विखंडन करण्यापेक्षा मजबूत ऑफर सुधारणे चांगले आहे। हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी शुभेच्छा आणि यश घेऊन येईल। या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुमचे विवेकी निर्णय जीवनातील अनेक मोठ्या समस्या सोडवतील। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा खूप अनुकूल आहे। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल। तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही पाठिंबा मिळेल। तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते, ज्यामुळे तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल। हा आठवडा व्यावसायिकांसाठी फायदेशीर राहील। दैनंदिन उत्पन्न वाढेल आणि तुमची बाजारपेठेतील प्रतिष्ठा मजबूत होईल। नवीन भागीदारी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात लक्षणीय नफा मिळू शकते। तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल। उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील। अडकलेले पैसे परत मिळू शकतील। गुंतवणुकीतून नफा मिळण्याचे संकेत आहेत। जर तुमचे प्रेमसंबंध अलीकडे ताणले गेले असतील तर या आठवड्यात गैरसमज दूर होतील। नातेसंबंध पुन्हा एकदा गोड होतील। तुमच्या वैवाहिक जीवनातही सुसंवाद राहील। तुमचे वडील विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन करतील। कुटुंबात तुमचा आदर वाढेल आणि महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला त्यांचे सहकार्य मिळेल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे। जुनाट आजार किंवा हंगामी संसर्ग त्रास देऊ शकतात। तुमच्या आहाराकडे आणि विश्रांतीकडे लक्ष द्या। तर विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे। तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल आणि परीक्षा किंवा स्पर्धांमध्ये चांगले निकाल मिळवू शकाल। तरुणांना करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील। आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना समाजात मान मिळेल। सिंह राशी या आठवड्यात तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता याकडे लक्ष द्या। सूर्य, मंगळ आणि शुक्र हे सर्व मकर राशीत आहेत, जे तुमच्या जीवनाचे चौकटीत एक महत्त्वाचा बदल दर्शवतात। मकर राशीची ऊर्जा तुम्हाला तुमच्या दिनचर्यांवर तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता आणि तुमच्या जीवनातील नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर विचार करण्यास निर्देशित करते। हे तुम्ही करत असलेल्या कामापासून ते स्वतःची सुधारणा आणि तुमच्या प्रेमजीवनापर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम करते। तरीही हा तुमच्या चार्टचा सर्वात आकर्षक भाग नाही। याचा अर्थ असा की तुम्ही जे काही ठेवता ते परिणामांना पात्र ठरेल, यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे। ही ऊर्जा तुम्हाला स्वतःची काळजी कशी घ्यायची, करिअर आणि प्रेमाच्या बाबींकडे कसे पाहायचे यामध्ये सुधारणा करण्याचे आमंत्रित करते। अगदी तळापासून सुरुवात करा आणि तुम्ही जो पाया बांधत आहात तो तुम्हाला जगायचे आहे हे प्रत्यक्षात वाढवतो याची खात्री करा। एकंदरीतच पाहता सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश, भावनिक जागरूकता आणि काळजीपूर्वक आत्मपरीक्षणाचे मिश्रण उलगडत आहे। आठवड्याची सुरुवात सकारात्मक आणि आत्मविश्वासाने होते। तुम्हाला मुलांकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून उत्साहवर्धक बातम्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा मूड उंचावेल आणि तुमचा अभिमान आणि जबाबदारीची भावना बळकट होईल। तुमचे नैसर्गिक नेतृत्व गुण चमकतील आणि तुम्हाला घरी आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती हाताळण्यास प्रेरणा मिळेल। तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जात आहे याची तीव्र भावना आहे आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। या आठवड्याच्या शेवटी स्थिरता आणि स्पष्टता येते। वरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली लोकांकडून मान्यता मिळाल्याने तुमचे मनोबल वाढते आणि वाढ किंवा विस्ताराच्या संधी आकार घेऊ लागतात।
आठवड्याच्या अखेरीस सिंह राशीच्या लोकांना भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत, शहाणे आणि अधिक स्थिर वाटते. यश घाईघाईने मिळवलेले वाटते, जे येणाऱ्या काळासाठी आत्मविश्वास निर्माण करते. या आठवड्यात नातेसंबंध अर्थपूर्ण भूमिका बजावतात. आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमाची ऊर्जा मजबूत असते. विवाहित सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत प्रेमळ संवाद आवडतात, तर प्रेमींना भावनिकदृष्ट्या जोडलेले आणि आधारलेले वाटते. तुम्हाला आनंदाचे क्षण, भेटी किंवा मनापासूनच्या संभाषणांचा अनुभव येऊ शकतो, ज्यामुळे बंध मजबूत होतात. अविवाहित लोक त्यांचा आत्मविश्वास आणि करिश्माई परिस्थितीमुळे लक्ष वेधून घेऊ शकतात किंवा रस घेऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी उबदारपणा आणि समजूतदारपणा परत येतो. भावनिक बंध अधिक दृढ होतात आणि परस्पर आदर नातेसंबंध मजबूत करतो. कौटुंबिक संवाद सांत्वन देतात आणि मुले अभिमान किंवा आनंद आणू शकतात. आठवड्याच्या अखेरीस नातेसंबंध अधिक संतुलित, आधार देणारे आणि भावनिकदृष्ट्या परिपूर्ण वाटतात. या आठवड्याच्या अखेरीस आरोग्य स्थिर होते. मानसिक शांती, भावनिक समाधान आणि कुटुंबातील उबदारपणामुळे चैतन्य परत येते. हलका व्यायाम, विश्रांती आणि संतुलित दिनचर्या निरोगी राहण्यास मदत करतात. आठवड्याच्या अखेरीस सिंह राशीच्या लोकांना निरोगी, शांत आणि भावनिकदृष्ट्या लवचिक वाटते. एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.